रयतेचा राजा, जाणता राजा, ज्यांच्या नुसत्या नावानंच अंगावर शहारा येतो आणि नसानसात सळसळता उत्साह निर्माण होतो, ज्यांनी शून्यातून स्वराज्य उभं केलं आणि अन्याय करणाऱ्या परकीय सत्तांना या मातीची ताकद दाखवून दिली, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या चॅनलवर, ओळख आपल्या महाराष्ट्राची. मित्रांनो, आशा करतो की शिवछत्रपती स्वराज्याची सुवर्ण सुरुवात या शिवाजी महाराजांच्या जीवन प्रवासावरील पहिल्या 2 व्हिडिओज तुम्ही नक्की बघितल्या असणार. जर नसेल बघितल्या तर तुम्हाला विनंती करतो की तुम्ही पहिले त्या व्हिडिओज नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला शिवाजी महाराज यांचा जन्म, जावळी आणि प्रतापगडाची उभारणी, सुपे परगण्याचा ताबा, औरंगजेबाशी राजनैतिक बोलणी, कल्याण भिवंडी विजय, स्वराज्याच्या आरमाराची सुरुवात, प्रतापगडचा थरार, अफजल खानाचा वध आणि अचूक रणनीतीचा विजय ह्या सर्व गोष्टी माहिती होतील. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवाजी महाराजांना पडलेला पन्हाळगडावरील वेढा, सुरतेची लूट, मिर्झा राजे जयसिंग यांचे स्वराज्यावरील आक्रमण आणि पुरंदरचा तह आणि आग्र्यामध्ये शिवाजी महाराजांचं आगमन ह्या घटनांची संपूर्ण माहिती घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अफजल खानाचा वध झाल्यानंतर आदिलशाहीमध्ये भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या परिस्थितीचा योग्य फायदा उचलण्याचा निर्णय शिवाजीराजांनी घेतला. चौफेर पळालेल्या आदिलशाही सैन्याचा पाठलाग करत मराठा सैन्य वाईपर्यंत पोहोचले. नेतोजी पालकर यांना महाबळेश्वर परिसरात थांबून वाईकडे पळणाऱ्या शत्रू सैन्याला अडवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र ते वेळेत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे आदिलशाही सैन्याला पळून जाण्याची संधी मिळाली. त्यानंतर स्वतः शिवाजीराजेही वाई येथे दाखल झाले. या विजयामुळे मराठी फौजांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला होता. उत्साहाने भारलेले सैन्य आता पन्हाळ्याच्या दिशेने वेगाने पुढे सरकू लागले. चंदन आणि वंदन या किल्ल्यांवर मराठ्यांनी वेढा घातला, तर तळबीडचा वसंतगड राजांनी अवघ्या एका झटक्यात जिंकून घेतला. मराठा सैन्याची झेप थेट पन्हाळापर्यंत पोहोचली. खचलेल्या आदिलशाही फौजांनी पन्हाळा वाचवण्याचा निष्फळ प्रयत्न केला, पण अखेर 28 नोव्हेंबर 1659 रोजी पन्हाळा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. यानंतर खेळणा म्हणजेच विशालगड हाही मराठ्यांनी जिंकून घेतला. अफजल खानाच्या मृत्यूनंतर अवघ्या 18 दिवसात मराठ्यांनी वाई ते कोल्हापूरपर्यंतचा विस्तीर्ण प्रदेश आपल्या ताब्यात घेतला होता. या विजयांनी प्रेरित होऊन शिवाजीराजे पन्हाळगडावर आले. त्या रात्री त्यांनी जागून त्या भव्य आणि सुंदर किल्ल्याचे वारंवार दर्शन घेतले, जणू आपल्या स्वराज्याच्या नव्या यशाचा आनंद मनोमन साजरा करत होते. दरम्यान शिवाजीराजांकडून पराभूत झालेले आदिलशाही सैन्य विजापूरला पोहोचले होते. शिवाजीराजे पन्हाळगडापर्यंत आले असल्याची बातमी अली आदिलशहाला मिळाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याने रुस्तुमी जमान या सरदाराला मोठी फौज देऊन शिवाजीराजांवर चालून जाण्यास पाठवले. शिवाजीराजांच्या हेरांनी ही बातमी तात्काळ राजांपर्यंत पोहोचवली. सज्ज झालेल्या राजांनीही आपले सैन्य घेऊन मोर्चा काढला. अखेर दोन्ही सैन्यांची गाठ कोल्हापूरजवळ पडली आणि पुढील संघर्षाची नांदी सुरू झाली. रुस्तुमी जमानने समोर उभी ठाकलेली शिवाजीराजांची बलाढ्य सेना पाहिली आणि आपल्या सैन्याला उद्देशून तो म्हणाला, ही शत्रुसेना नीट पहा. शिवाजीचा पराक्रमी सेनापती नेतोजी पालकर पुढे उभा आहे. जाधवराव, खराडे, सिद्दी हिलाल, गोदाजी जगताप, सिधोजी पवार हे सर्व पराक्रमी योद्धे आपल्यासमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे आपणही अत्यंत शिस्तबद्ध आणि मजबूत रचना केली पाहिजे. मी स्वतः मध्यभागी उभा राहीन. फाजिल खान डावी बाजू सांभाळतील, तर मलिक इतबार सादात उजव्या बाजूचे नेतृत्व करतील. अजीज खानाचा पुत्र फतह खान आणि मुल्ला यय्या पिछाडीची जबाबदारी सांभाळतील. संताजी घोरपडे, सर्जेराव घाटगे आणि इतर सरदार माझ्याभोवती सज्ज राहतील. रुस्तुमे जमानची ही योजना समजताच शिवाजीराजांनीही आपल्या सेनेला प्रेरणादायी शब्दांत मार्गदर्शन केले. राजे ठाम आवाजात म्हणाले, नेतोजी पालकरांनी फाजिल खानावर तुटून पडावे. वाघ मुल्ला यय्यावर चाल करून जाईल. सिधोजी पवार सादातास सामोरे जातील. गोदाजी जगताप संताजी घोरपडे आणि सर्जेराव घाटगे यांच्यावर धडक देईल आणि मी स्वतः रुस्तुम या यवनाचा युद्धात अंत करीन. खराडे आणि पांढरे उजव्या बाजूला सज्ज राहतील, तर हिलाल आणि जाधव डावीकडील बाजू सांभाळतील. राजांच्या या शब्दांनी संपूर्ण मराठा फौजेत उत्साहाची लाट उसळली. क्षणार्धात रणभेरी बाजू लागल्या, ढोल नगाऱ्यांचा गजर झाला आणि शंखनादाने आकाश दणाणून गेले. दोन्ही सेना एकमेकांवर तुटून पडल्या.
मराठा योद्ध्यांनी आपल्या अचूक बाणांनी आणि पराक्रमाने शत्रूवर भीषण हल्ला चढवला. त्यांच्या अमोघ प्रहारांनी शत्रूंचे धैर्य खचले. फाझिलखान तर या भीषण हल्ल्याने घाबरून गेला. नेतोजी पालकरांनी एवढ्या जोरात आक्रमण केले की फाझिलखानाने पळ काढला. त्याच्या मागोमाग रुस्तुमे जमानही रणांगणातून पळून गेला. सादातनेही परिस्थिती पाहून पलायन केले. क्षणातच आदिलशाही सैन्याची अवस्था बिकट झाली. ते 10 दिशांना पळू लागले. मराठ्यांच्या शौर्यापुढे शत्रू पूर्णपणे पराभूत झाला. या लढाईत शिवाजीराजांना अभूतपूर्व विजय मिळाला. त्यांनी शत्रूचे 12 हत्ती आणि सुमारे 2000 घोडे जिंकले. 28 डिसेंबर 1659 हा दिवस शिवाजीराजांच्या पराक्रमाचा आणखी एक सुवर्ण क्षण ठरला. स्वराज्याच्या इतिहासात अजरामर झालेला विजय. अफाट विजयांची मालिका मिळूनही शिवाजीराजे थांबणाऱ्यांपैकी नव्हते. त्यांनी लगेच पुढील मोहिमांची आखणी केली. नेतोजी पालकरांना आदिलशाहीच्या प्रदेशात धडक देऊन लुटालूट करण्याचे आदेश दिले, तर स्वतः पन्हाळगडाच्या देखभालीसाठी ते थांबले. नेतोजींनी आपल्या धडाडीने गोकाक, सांगली, दुधवाड, कुरुंदवाड, रायबाग, हुक्केरी, अथणी, तिकोटे, धारवाड अशी अनेक गावे काबीज केली. त्यांनी मिरजेच्या किल्ल्यावरही वेढा घातला. पण एवढ्यातच आदिलशहाने शिवाजीराजांवर सिद्धी जौहरला पाठवले असल्याची बातमी आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नेतोजी आणि त्यांचे सैन्य तात्काळ पन्हाळ्याकडे परतले. दरम्यान अफझलखानाच्या वधानंतर शिवाजीराजांनी कोकणातही एक स्वतंत्र फौज पाठवली होती. या फौजेच्या धाकामुळे आदिलशाही अधिकारी आपापली ठाणी सोडून राजापूरकडे पळ काढत होते. 12 जानेवारी 1660 रोजी शिवाजीराजांचे 500 ते 700 सैनिक राजापूरला पोहोचले, तर 200-300 सैनिक जैतापूरला गेले. काही सैन्य खारेपाटण येथे दाखल झाले. कुडाळचा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला, तर दाभोळसारखे महत्त्वाचे बंदरही त्यांनी जिंकले. अशा प्रकारे मोठी किनारपट्टी मराठ्यांच्या आधिपत्याखाली आली. या सततच्या पराभवांमुळे आदिलशाह अस्वस्थ झाला होता. त्याने कर्नूलचा नवाब सिद्दी जोहर याला सलाबत खान हा किताब देऊन शिवाजीराजांच्या बंदोबस्तासाठी पाठवले. वाई परगण्याची जबाबदारीही त्याच्यावर सोपवण्यात आली. सिद्दी जोहरबरोबर एक प्रचंड आणि भक्कम फौज होती. काळ्या सिद्धी सैनिकांची बलाढ्य तकडी, हत्ती घोड्यांचा मोठा ताथा आणि कर्नाटकी पायदळ. त्याच्याकडे 20 ते 25 हजार घोडदळ आणि जवळपास 40,000 पायदळ असे प्रचंड सैन्य जमा झाले होते. शृंगारपूरचा सूर्यराव सुर्वे, पालीचा जसवंतराव, सादात खान, बाजी घोरपडे यांसारखे सरदारही त्याच्या सेनेत सामील झाले होते. पुढे फाझिलखान आणि रुस्तुमे जमान हेही त्याला येऊन मिळणार होते. या प्रचंड सैन्याच्या बळावर सिद्दी जोहर विजापूरहून पन्हाळाकडे कूच करू लागला. त्यावेळी शिवाजीराजे पन्हाळगडावर होते. किल्ला अत्यंत मजबूत आणि बुलंद असला तरी राजांकडे सैन्य कमी होते. एकूण 8 ते 10 हजार सैनिक. उर्वरित सैन्य कोकणात आणि नेतोजी पालकरांसोबत कर्नाटकात मोहिमा करत होते. 2 मार्च 1660च्या सुमारास वर्षप्रतिपदेच्या शुभदिनी सिद्दी जोहराने आपल्या बलाढ्य सैन्यासह पन्हाळगडाला वेढा घातला. महाराष्ट्राचा राजा एका दुर्गात कोंडला गेला होता. पन्हाळ्याच्या पूर्वेकडे फाझिलखान आणि रुस्तुमे जमान यांची सैन्य तळ ठोकून होती, तर स्वतः सिद्दी जोहरही तेथेच राहून संपूर्ण वेढ्याचे नियोजन करत होता. पश्चिमेकडे सादात, सिद्दी मसूद, बाजी घोरपडे, भाई खान आणि इतर सरदार आपल्या फौजांसह सज्ज होते. उत्तर आणि दक्षिण दिशाही आदिलशाही सैन्याने घट्ट वेढल्या होत्या. अशा प्रकारे पन्हाळगड 4ही बाजूंनी वेढला गेला होता आणि पुढे सुरू झाली इतिहासातील एक थरारक आणि निर्णायक लढाई. आदिलशहाच्या विनंतीवरून औरंगजेब यांनी शाईस्ता खान याला शिवाजीराजांवर मोहिमेसाठी दख्खनमध्ये पाठवले. प्रचंड सैन्य घेऊन आलेल्या शाहिस्ता खानाने स्वराज्यात विध्वंस माजवला. देवळे, गावे, मठ उद्ध्वस्त करत भीतीचे वातावरण निर्माण केले. मुघलांनी चाकण किल्ल्यावर वेढा घातला, जिथे फिरंगोजी नरसाळा यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी शूरपणे प्रतिकार केला. दरम्यान मुघल फौजांनी सासवड, पुणे, इंदापूर यांसारख्या भागांवर हल्ले करून स्वराज्याला मोठा फटका दिला. राजगडावर असलेल्या जिजाबाईंना ही परिस्थिती पाहवत नव्हती. शिवाजीराजे पन्हाळगडावर वेढ्यात अडकलेले असताना नेतोजी पालकर परत आल्याचे पाहून त्या संतापल्या. त्या ठामपणे म्हणाल्या, माझा मुलगा संकटात असताना तुम्ही परत कसे आलात? आता मी स्वतः जाऊन त्याला सोडवीन आणि शत्रूचा नाश करीन.
या शब्दात जिजामातेची जिद्द, धैर्य आणि स्वराज्याची ज्वाला स्पष्टपणे दिसून येते. जिजाबाईंचे बोलणे ऐकून नेतोजी पालकर म्हणाला, मीच जोहरावर चालून जाईन आणि राजांना सोडवीन, असे म्हणत तो तात्काळ पन्हाळ्याकडे निघाला. परंतु सिद्दी जोहरने आधीच तयारी केली होती. त्याने नेतोजीवर सैन्य पाठवले आणि झालेल्या लढाईत नेतोजीचा पराभव झाला. त्याची फौज पळाली आणि सिद्दी हिलालचा मुलगा सिद्दी यया युद्धात मारला गेला. यानंतर पन्हाळगडाचा वेढा अधिक कडक झाला. शिवाजीराजांना स्वराज्याची चिंता वाटू लागली. पण वेढा इतका मजबूत होता की बाहेर पडण्याचा मार्ग नव्हता. गडावर तोफांचा मारा सुरू झाला आणि सिद्दी जोहरने अधिक शक्तिशाली तोफांसाठी राजापूरच्या इंग्रजांशी संपर्क साधला. त्यामुळे संकट आणखी वाढले. राजापूरच्या इंग्रजी वखारीचा प्रमुख हेनरी रेविंग्टन हा धूर्त अधिकारी होता. शिवाजीराजांनी आधीच त्याला आदिलशाहीला मदत करू नये असे बजावले होते. तरीही त्याने सिद्दी जोहरला तोफा आणि दारुगोळा देण्याचे मान्य केले. स्वतःच्या फायद्यासाठी त्याने इंग्रजी तोफा, सैनिक आणि घोडेस्वार जोहरच्या मदतीला पाठवले. 2 एप्रिल 1660 रोजी रिविंग्टन स्वतः पन्हाळ्याच्या वेढ्यात दाखल झाला. इंग्रजी तोफांच्या माऱ्यामुळे आता गडावर थेट गोळे पडू लागले आणि परिस्थिती अधिक गंभीर झाली. ही स्थिती पाहून शिवाजीराजांनी पन्हाळगड सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी गडाची जबाबदारी त्र्यंबक भास्कर यांच्याकडे सोपवली आणि स्वतः शत्रूचा वेढा फोडण्याची योजना आखली. यासाठी त्यांनी चातुर्याने एक डाव खेळला. गंगाधर पंतांना सिद्दी जोहरकडे पाठवून शरण येण्याची खोटी बातमी पसरवली. या अफवेने जोहरची छावणी निष्काळजी झाली आणि वेढा सैल झाला, ज्यामुळे पुढील निर्णायक हालचालीसाठी मार्ग मोकळा झाला. आषाढ वद्य प्रतिपदेच्या रात्री मुसळधार पावसात शिवाजीराजे सुमारे 600 मावळ्यांसह पन्हाळगडातून गुप्तपणे बाहेर पडले. बाजीप्रभू देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली बांदल मावळे राजांसोबत होते. जोहरचा वेढा गाफील असल्याने सर्वजण सुरक्षितपणे बाहेर पडले आणि अवघ्या 21 तासांत सुमारे 40 मैलांचा प्रवास करून विशाळगड गाठला. दरम्यान सिद्दी मसूद, सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव यांनी पाठलाग सुरू केला. परिस्थिती ओळखून बाजीप्रभूंनी गजापूर पांढरपाणी म्हणजेच पावनखिंड येथे थांबून शत्रूला अडवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अतुलनीय शौर्याने लढत शत्रूला रोखून धरले, पण प्रखर युद्धात त्यांना गंभीर जखम झाली आणि ते वीरमरण पावले. त्यांच्या बलिदानामुळे शिवाजीराजे सुरक्षितपणे विशाळगडावर पोहोचले. नंतर राजांनी गडावरून सैन्य उतरवून आदिलशाही फौजेचा पराभव केला. पावनखिंडीच्या लढाईत बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल मावळ्यांनी प्राणांची आहुती दिली. त्यांच्या शौर्याच्या सन्मानार्थ शिवाजीराजांनी मानाची तलवार बांधलांना दिली. रायाजी बांधलाने राजांच्या परवानगीने वीरमरण पावलेल्या मावळ्यांचे अंत्यसंस्कार केले. 14 जुलै 1660 हा दिवस या महान बलिदानाची आठवण करून देणारा ठरला. यानंतर शिवाजीराजे राजगडावर परतले. जिजाबाई यांनी आपल्या पुत्राला सुरक्षित पाहून भावूक होत त्यांना मिठी मारली. त्यांच्या मनातील चिंता दूर झाली आणि आनंदाने वातावरण भरून गेले. आता पुढील मोठे आवाहन म्हणजे मुघलांचा सामना. यासाठी राजगडावर नव्या रणनीतीची चर्चा सुरू झाली. चाकणचा संग्रामदुर्ग फिरंगुजी नरसाला यांच्या नेतृत्वाखाली शूरपणे लढत होता. मुघलांनी किल्ल्याला घट्ट वेढा घालून रसद बंद केली आणि भुयार खोदून सुरुंग बसवला. 14 ऑगस्ट 1660 रोजी भीषण स्फोट करून किल्ल्याचा एक बुरुज उडवण्यात आला. तरीही मराठ्यांनी प्रखर प्रतिकार केला. पुढील दिवशीही युद्ध सुरू राहिले, पण मराठ्यांची संख्या कमी असल्याने अखेर फिरंगुजींनी मराठ्यांचे प्राण वाचवण्याच्या अटीवर किल्ला मुघलांच्या ताब्यात दिला. हा शाइस्ता खान याचा पहिला मोठा विजय ठरला. औरंगजेब याने चाकणचे नाव इस्लामाबाद असे ठेवले. दरम्यान परिस्थिती पाहून पन्हाळगड ही आदिलशाहीकडे सोपवण्यात आला. पुढे सिद्दी जौहरचा अंत झाला आणि शिवाजीराजांनी आदिलशाहीशी तह केला. चाकण जिंकल्यानंतर शाहिस्ता खान पुण्यात आला आणि शिवाजीराजांच्या लाल महालात राहू लागला. शिवाजीराजांनी सोनाजी पंडितांना दूत म्हणून पाठवले, पण त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. 1661 साली शिवाजीराजांनी मोरोपंत पिंगळे यांना मजमुदारपदी नेमले आणि राजगडावर शाहिस्ता खानाविरुद्ध रणनीती आखली जाऊ लागली. दरम्यान शाहिस्ता खान यानेही कोकण जिंकण्यासाठी कार्तल बखाच्या नेतृत्वाखाली मोठी फौज सह्याद्रीतून खाली पाठवली. ही मुघल फौज उंबरखिंड आंबेनळी घाटातून कोकणात उतरत असताना शिवाजीराजांनी चातुर्याने सापळा रचला. दाट जंगलात लपून मराठ्यांनी अचानक बाणांचा वर्षाव सुरू केला.
मुघलांना शत्रू दिसत नव्हता, मार्गही बंद झाले होते. त्यामुळे ते पूर्णपणे गोंधळले आणि मोठ्या प्रमाणावर हानी झाली. परिस्थिती गंभीर असल्याचे ओळखून रायबागनने शरणागतीचा सल्ला दिला. कार्तल बखाने दूत पाठवून शिवाजीराजांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, कारण मराठ्यांच्या गनिमी काव्यापुढे मुघल सैन्य पूर्णपणे हतबल झाले होते. कार्तल बखाचा दूत शरणागतीचा संदेश घेऊन शिवाजीराजांकडे आला. राजे तेजस्वी रूपात घोड्यावर आरूढ होते. सभोवती सज्ज सैन्य उभे होते. दूताने विनंती केली की आम्हाला जीवदान द्या आणि सुरक्षितपणे जाण्याची परवानगी द्या. शिवाजीराजांनी उदारपणे अभय दिले आणि मुघल सैन्याला त्या प्रदेशातून निघून जाण्याची मुभा दिली. त्यामुळे मुघल सैन्याने शस्त्रे व सामान टाकून तात्काळ माघार घेतली. यानंतर शिवाजीराजांनी नेतूजी पालकरांना तेथेच ठेवले आणि स्वतः कोकणात उतरले. त्यांनी दाभोळ, संगमेश्वर, चिपळूण येथे भेटी देत पुढील मोहिमांची आखणी केली. तसेच राजापूरच्या इंग्रजांनी केलेल्या विश्वासघाताचा हिशेब चुकता करण्याचा निर्धारही त्यांनी केला. चिपळूणला आल्यावर शिवाजीराजांनी स्थानिकांना खंडणीच्या अटीवर संरक्षण दिले. पण हेनरी रेविंग्टन याला पाहताच त्यांनी संतापून इंग्रजांना अटक करण्याचा आदेश दिला. रेविंग्टनसह इतर इंग्रज अधिकाऱ्यांना पकडून किल्ल्यांमध्ये कैद करण्यात आले आणि राजापूरची इंग्रजी वखार लुटून मोठी संपत्ती हस्तगत केली. या मोहिमेत शिवाजीराजांना बाळाजी आवजी चित्रे मिळाले, ज्यांना पुढे चिटणीसपद देण्यात आले. त्यानंतर राजे राजगडावर परतले आणि मोरोपंत पिंगळे यांना पेशवेपदी नेमले. इसवी सन 1661 मध्ये प्रतापगडावर भवानी देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली. दरम्यान शाहिस्ता खान पुण्यात स्थिरावला होता आणि आपल्या कुटुंबियांच्या सोहळ्यांमध्ये व्यस्त होता, तर शिवाजीराजे पुढील निर्णायक हालचालीची तयारी करत होते. एकदा शाहिस्ता खानाचा भावचा नामदार खानाने शिवाजी महाराजांना पकडण्याची बढाई मारली. त्यावर शाहिस्ता खान म्हणाला की शिवाजीला पकडले तर बादशाह औरंगजेब आपल्याला दख्खनहून दूर पाठवेल, म्हणून घाई करू नको. ही माहिती शिवाजीराजांपर्यंत पोहोचली. 3 वर्ष पुण्यात राहून शाहिस्ता खान स्वराज्यावर अत्याचार करत असल्याने त्याचा बंदोबस्त करणे आवश्यक असल्याचे राजांनी ठरवले. 5 एप्रिल 1663 रोजी रमझानच्या काळात रात्रीच्या वेळी धाड टाकण्याची योजना आखली गेली. जवळपास 2000 निवडक मावळ्यांसह शिवाजीराजे स्वतः मोहिमेवर निघाले. त्यांच्यासोबत नेतोजी पालकर, तानाजी मालुसरे, बाजी जेधे यांसारखे पराक्रमी सरदार होते. लाल महाल परिसर परिचित असल्याने मराठ्यांनी हुशारीने पहाऱ्याचे लोक असल्याचे सांगत पुण्यात प्रवेश केला आणि पुढे इतिहासातील एका धाडसी हल्ल्याची तयारी पूर्ण झाली. 5 एप्रिल 1663 रोजी रमजानच्या काळात शिवाजीराजांनी शाहिस्ता खानावर धाड टाकण्याचा धाडसी निर्णय घेतला. जवळपास 2000 निवडक मावळ्यांसह तानाजी मालुसरे, नेतोजी पालकर यांसारख्या सरदारांसोबत त्यांनी गुप्तपणे पुण्यात प्रवेश केला आणि लाल महाल गाठला. रात्रीच्या वेळी मराठ्यांनी अचानक हल्ला चढवला. पहारेकरी आणि सेवकांना निष्प्रभ करत ते महालात शिरले. स्वतः शिवाजीराजे तलवार घेऊन शाहिस्ता खानाचा शोध घेत होते. गोंधळात झालेल्या झटापटीत खानाचा मुलगा ठार झाला आणि शिवाजीराजांच्या प्रहाराने खानाच्या हाताची 3 बोटे तुटली. हल्ला यशस्वी करून मराठे तात्काळ बाहेर पडले आणि सुरक्षितपणे सिंहगडाकडे निघून गेले. या धाडीत शत्रूचे मोठे नुकसान झाले, तर मराठ्यांचे नुकसान अत्यल्प होते. या घटनेने घाबरून शाहिस्तेखानाने काही दिवसांतच पुणे सोडले. या पराक्रमामुळे शिवाजीराजांची कीर्ती संपूर्ण हिंदुस्थानभर दुमदुमली. शाहिस्तेखानाला पिटाळून लावल्यानंतर शिवाजीराजे शांत बसले नाहीत. 13 एप्रिल 1663 रोजी त्यांनी सुमारे 15,000 सैन्यासह कोकणात मोहीम काढली. कुडाळ, बारदेश, गोवा सीमा भाग आणि आसपासच्या प्रदेशात त्यांनी आपला प्रभाव प्रस्थापित केला. या धडाक्यामुळे पोर्तुगीज, डच आणि स्थानिक सरदार घाबरले, तर आदिलशाही अधिकारी पळून गेले. पावसाळ्यापूर्वी राजे पुन्हा राजगडावर परतले. पावसाळ्यानंतर मुघल सरदार जसवंत सिंहाने सिंहगड जिंकण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अपयशी ठरला आणि मोठे नुकसान सहन करून माघार घेतली. याच काळात शिवाजीराजांनी मुघल अधिकाऱ्यांना फारसी भाषेत पत्र पाठवून स्पष्ट केले की माझा प्रदेश डोंगर दऱ्यांनी भरलेला असल्याने तो जिंकणे सोपे नाही. यातून त्यांच्या रणनीतीची आणि आत्मविश्वासाची झलक दिसून येते. शिवाजीराजांनी मुघलांना पाठवलेल्या पत्रात स्पष्ट सांगितले की त्यांचा प्रदेश डोंगर दऱ्यांनी आणि सुमारे 60 किल्ल्यांनी भरलेला असल्यामुळे तो जिंकणे अशक्य आहे.
अफजल खान आणि शाईस्तेखान यांसारखे बलाढ्य सरदारही येथे अपयशी ठरल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले. या स्वराज्याचे रक्षण करणे हे माझे परमकर्तव्य आहे, असा त्यांचा निर्धार या पत्रातून दिसून येतो. यानंतर लक्ष केंद्रित झाले सुरत या समृद्ध शहरावर. तापी नदीकाठी वसलेले हे मुघलांच्या ताब्यातील प्रमुख व्यापारी केंद्र होते. इंग्रज, डच, फ्रेंच यांच्या वखारी, मोठा व्यापार आणि अफाट संपत्तीमुळे सुरत अत्यंत महत्त्वाचे व संपन्न शहर मानले जात होते. सुरत हे मुघल बादशहाचे अत्यंत श्रीमंत व्यापारी केंद्र होते, ज्याला मुघल बादशहांची दाढी असे म्हटले जात असे. औरंगजेबाला येथून मोठ्या प्रमाणावर महसूल मिळत असे. हिरे, जोने, मसाले, रेशीम आणि इतर मौल्यवान वस्तूंमुळे सुरत संपत्तीने समृद्ध होते. शिवाजीराजांनी या संपन्न शहरावर लक्ष केंद्रित केले. मुघलांनी स्वराज्यावर केलेल्या आक्रमणांचा बदला घेण्यासाठी त्यांनी सुरत लुटण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या हेरांनी शहराची सविस्तर माहिती गोळा करून आणली. व्यापारी, संपत्ती, सैन्य आणि संरक्षण व्यवस्थेची अचूक माहिती राजांना मिळाली. यानंतर शिवाजीराजांनी स्वतः मोहिमेचे नेतृत्व करण्याचे ठरवले. बहिर्जी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 8 ते 10 हजार सैन्यासह नेतोजी पालकर आणि इतर सरदारांसोबत सुरत मोहिमेची आखणी करण्यात आली. 6 डिसेंबर 1663 रोजी शिवाजीराजे सुरत मोहिमेसाठी राजगडाहून गुप्तपणे निघाले. मुघलांच्या प्रदेशातून जात असूनही त्यांनी केवळ रात्री प्रवास करून कोणालाही संशय येऊ दिला नाही. 31 डिसेंबरला ते त्र्यंबकेश्वर येथे पोहोचले आणि औरंगाबादवर जाणार असल्याची खोटी अफवा पसरवून अचानक मार्ग बदलला. यानंतर सैन्य डांगच्या जंगलातून पुढे सरकत थेट सुरतेजवळील घनदेवी येथे पोहोचले. सुरतेचा सुभेदार इनायत खान सुरुवातीला गाफील राहिला, कारण त्याला हे मुघल सैन्यच असल्याचे वाटले. पण शिवाजी येत आहे ही बातमी समजताच सुरतेत मोठी घबराट पसरली. इनायत खानाने संरक्षणाची तयारी सुरू केली, पूल तोडले आणि इंग्रज डचांकडून मदत मागवली. श्रीमंत लोक किल्ल्यात आसरा घेऊ लागले, तर इंग्रज अधिकारी जॉर्ज ऑक्झिंडन आणि डचांनी आपल्या वखारींचा बंदोबस्त मजबूत केला. 6 जानेवारी 1664 रोजी शिवाजीराजांची फौज सुरतेजवळील उधणा येथे पोहोचली. सुभेदार इनायत खानाने त्यांना थांबवण्यासाठी दूत पाठवला, पण शिवाजीराजांनी त्या दूतालाच कैद केले. त्यानंतर त्यांनी स्पष्ट इशारा दिला, प्रमुख व्यापाऱ्यांनी खंडणी द्यावी, अन्यथा शहरावर आक्रमण होईल. इनायत खानाने काहीही कारवाई न केल्याने शिवाजीराजांनी सुरतेत प्रवेश केला. बहिर्जी नाईक यांच्या अचूक माहितीमुळे मराठ्यांनी थेट संपन्न ठिकाणांवर धडक दिली. घरांची तपासणी करून लपवलेली संपत्ती हस्तगत केली. शिवाजीराजांनी स्पष्ट सांगितले की त्यांचा उद्देश निरपराध लोकांना त्रास देणे नाही, तर औरंगजेब याच्या आक्रमणांचा बदला घेणे आहे. खंडणी दिल्यास शहर सुरक्षित राहील, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल. सुरत लुटीदरम्यान एक मारेकरी दूताने शिवाजीराजांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र मराठ्यांनी त्याला ठार मारले. या गोंधळात राजे किरकोळ जखमी झाले, पण त्यांनी परिस्थिती तात्काळ नियंत्रणात आणली. मराठ्यांनी शहरातील श्रीमंत व्यापाऱ्यांकडून प्रचंड संपत्ती हस्तगत केली. वीरजी व्होरा, हाजी जाहिद बेग यांसारख्या व्यापाऱ्यांची मोठी लूट झाली. सोने, चांदी, हिरे मोती यांचे प्रचंड साठे मिळाले. इंग्रज आणि डचांनी खंडणी देण्यास नकार दिला, तरी संभाव्य प्रतिकार टाळण्यासाठी शिवाजीराजांनी त्यांच्या वखारींवर हल्ला केला नाही. दरम्यान मुघल मदत येत असल्याची बातमी मिळताच शिवाजीराजांनी लूट आवर्ती घेतली आणि 9 जानेवारी 1664 रोजी प्रचंड संपत्तीसह स्वराज्याकडे परत प्रस्थान केले. सुरत लुटीत इंग्रज डचांचे नुकसान झाले आणि हजारो घरे जळाली, पण शिवाजीराजांनी निरपराधांवर अन्याय टाळण्याचा प्रयत्न केला. मोहनदास पारेख यांसारख्या धर्मकार्य करणाऱ्या व्यक्तींचे घर आणि ख्रिस्ती धर्मस्थळे त्यांनी जाणीवपूर्वक वाचवली. औरंगजेबाची दाढी खेचली असे म्हणत त्यांनी या मोहिमेचा हेतू स्पष्ट केला. हा सूड होता, विनाश नव्हे. या घटनेमुळे सुरत शहरात शिवाजीराजांच्या नावाची जबरदस्त दहशत निर्माण झाली. औरंगजेब संतापला, तर इंग्रजांनी मराठ्यांच्या धाडसाची दखल घेतली. दरम्यान 23 जानेवारी 1664 रोजी शहाजी महाराज यांचे निधन झाले, ज्यामुळे शिवाजीराजांवर दुःखाचा डोंगर कोसळला. तरीही त्यांनी स्वराज्य कार्यात खंड पडू दिला नाही. यानंतर सिंहगडावर मुघल सरदार जसवंत सिंहाचा हल्ला मराठ्यांनी परतवून लावला. मुघलांचे मोठे नुकसान झाले आणि शेवटी त्याला माघार घ्यावी लागली. स्वराज्याची ताकद पुन्हा एकदा सिद्ध झाली. 28 मे 1664 रोजी सिंहगडावरील वेढा उठल्याची बातमी मिळताच शिवाजीराजे तात्काळ गडावर गेले. त्यांनी मराठा सैनिकांच्या पराक्रमाचे कौतुक करून त्यांना बक्षिसे दिली.
त्यानंतर अहमदनगरवर धडक देऊन त्यांनी आपल्या विजयाचा प्रभाव अधिक वाढवला. औरंगजेब शिवाजी राजांच्या हालचालींनी अस्वस्थ झाला आणि आदिलशहाला त्यांच्या विरोधात उभे करण्याचा प्रयत्न केला. विजापुरी सैन्याने कुडाळवर हल्ला केला, तर सावंतवाडीच्या लखम सावंतानेही संधी साधून तेथे ताबा मिळवला. परिस्थिती गंभीर असल्याचे ओळखून शिवाजीराजांनी आदिलशाहीशी तह केला. त्यांनी खंडणी देऊन मुघल विजापूर युती रोखण्याचा प्रयत्न केला. याच काळात शिवाजीराजांनी आपले आरमार अधिक मजबूत करण्यावर भर दिला. राजापूर खारेपाटण येथे नव्या युद्धनौकांची बांधणी सुरू झाली, ज्यामुळे स्वराज्याची ताकद समुद्रावरही वाढू लागली. शाईस्तेखानाच्या अपयशानंतर औरंगजेब यांनी शिवाजी महाराजांविरुद्ध नवीन मोहीम हाती घेतली आणि मिर्झा राजा जयसिंग यांची दख्खनमध्ये नेमणूक केली, 30 सप्टेंबर 1664 रोजी. त्यामुळे स्वराज्यावर पुन्हा मोठे संकट उभे राहिले. दरम्यान आदिलशहानेही आपली निष्ठा दाखवण्यासाठी खवासखानाला शिवाजीराजांविरुद्ध पाठवले. शिवाजीराजांनी तात्काळ प्रत्युत्तर देत मुधोळवर हल्ला केला आणि बाजीराजे घोरपडेचा पराभव करून त्याचा अंत केला. यानंतर त्यांनी खवासखानाच्या छावणीवर अचानक हल्ला चढवून त्याची फौज पराभूत केली. खवासखान पळून गेला. पुढे कुडाळवर चाल करून शिवाजीराजांनी ताबा मिळवला, तर लखम सावंत गोव्यात पळून गेला. या मोहिमेत शिवाजीराजांनी वेग, रणनीती आणि आक्रमकता यांचा उत्कृष्ट वापर करून शत्रूंना सलग पराभव दिला. कुडाळ जिंकल्यानंतर शिवाजीराजांनी गोव्याजवळील फोंडा जिंकला. महाबतखानाने शौर्याने लढा दिला, पण अखेर तो शरण आला आणि फोंडा स्वराज्यात सामील झाला. पुढे पोर्तुगीजांनी शिवाजीराजांशी मैत्री करत नजराणा दिला आणि लखम सावंतालाही आश्रय नाकारला. अखेर लखम सावंताने शिवाजीराजांकडे मदत मागितली आणि राजांनी उदारपणे त्याला कुडाळची देशमुखी दिली. यानंतर शिवाजीराजांनी सागरी सामर्थ्य वाढवण्यावर भर दिला. मालवणजवळील कुर्टे बेट पाहून त्यांनी तेथे भक्कम जलदुर्ग उभारण्याचा निर्णय घेतला. 25 नोव्हेंबर 1664 रोजी सिंधुदुर्गाच्या बांधकामास सुरुवात झाली. हिरोजी इंदुलकर यांच्या नेतृत्वाखाली हा अभेद्य किल्ला उभारला गेला. तसेच किनारपट्टीवरील इतर बंदरे ताब्यात घेत हर्णे येथे सुवर्णदुर्ग उभारण्यास सुरुवात झाली. पुढे 6 जानेवारी 1665 रोजी महाबळेश्वर येथे जिजाबाईंची सुवर्णतुला करण्यात आली. ही घटना स्वराज्याच्या समृद्धीचे प्रतीक ठरली. तुलादानानंतर शिवाजीराजे कोकणात परतले आणि सागरी शक्ती वाढवून त्यांनी 8 फेब्रुवारी 1665 रोजी आरमारासह बसरूर मोहीम सुरू केली. 14 फेब्रुवारीला बसरूर बंदरावर अचानक धडक देत त्यांनी प्रचंड संपत्ती हस्तगत केली. सुमारे 2 कोटी होनांची लूट मिळाली. यानंतर गोकर्ण येथे दर्शन घेऊन राजे कारवारकडे आले, मात्र तेथे विजापुरी सरदार शेरखान असल्याने त्यांनी संघर्ष टाळला आणि पुढे परतले. दरम्यान मिर्झा राजा जयसिंग फर्स्ट दख्खन मोहिमेसाठी पुण्यात 3 मार्च 1665 रोजी दाखल झाला. अनुभवी, मुत्सद्दी आणि पराक्रमी असा हा मुघल सरदार शिवाजीराजांसाठी मोठे आव्हान ठरणार होता. मिर्झा राजांच्या आगमनामुळे स्वराज्यावर पुन्हा मोठे संकट उभे राहिले आणि पुढील संघर्षाची तयारी सुरू झाली. मिर्झा राजा जयसिंग फर्स्ट यांच्या दख्खन मोहिमेसाठी औरंगजेब यांनी प्रचंड सैन्य, तोफखाना आणि नामांकित सरदार दिले. दाऊद खान, दिलेर खान पठाण, रायसिंग सिसोदिया यांसारखे बलाढ्य सेनानी त्यांच्यासोबत होते. जयसिंहांनी फक्त युद्धच नव्हे तर राजकीय डावपेचही आखले. स्वराज्याची नाकेबंदी, स्थानिक सरदारांना फोडणे आणि सतत लुटमार करून दबाव निर्माण करणे. मुघल फौजांनी स्वराज्यात मोठा विध्वंस सुरू केला. घाटवाटा ताब्यात घेतल्या गेल्या आणि अनेक ठिकाणी मुघल छावण्या बसल्या. दिलेर खानाने पुरंदर किल्ल्यावर वेढा घातला 31 मार्च 1665 रोजी. पुरंदर हा अत्यंत मजबूत दुर्ग होता, ज्यावर मुरारबाजी देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली मराठे शूरपणे लढत होते. किल्ल्याजवळील वज्रगडावरही मुघलांनी मोर्चे उभे केले. अशा प्रकारे मिर्झा राजांच्या योजनाबद्ध मोहिमेमुळे स्वराज्यावर मोठे संकट आले आणि पुरंदरची लढाई निर्णायक टप्प्यात पोहोचली. पुरंदरच्या वेढ्यात मिर्झा राजा जयसिंग वन यांनी अत्यंत काटेकोर मांडणी केली होती. दक्षिणेकडील बाजूस दाऊद खान आणि इतर सरदारांनी मोर्चे लावले, तर स्वतः जयसिंग सासवडजवळ तळ ठोकून होते. परिस्थिती पाहता त्यांनी आधी वज्रगड जिंकण्याचा निर्णय घेतला, कारण तेथून पुरंदरवर तोफांचा मारा करणे सोपे होते. मुघलांनी किल्ल्याला पूर्ण वेढा घातल्याने मदत पोहोचवणे अशक्य झाले. यावर उपाय म्हणून शिवाजीराजांनी नेतोजी पालकरांना मुघल प्रदेशात धुडगूस घालण्यास पाठवले,
ज्यामुळे मुघलांचे लक्ष विचलित झाले. दरम्यान मुघलांनी प्रचंड तोफा टेकड्यांवर चढवून वज्रगडावर जोरदार भडीमार सुरू केला. अब्दुल्ला खान, फतेह लष्कर आणि महेली अशा मोठ्या तोफांच्या माऱ्याने किल्ला हादरू लागला. अखेर 12 एप्रिल 1665 रोजी वज्रगडाचा बुरुज कोसळला आणि पुरंदरच्या लढाईत निर्णायक टप्पा सुरू झाला. वज्रगडाचा बुरुज कोसळताच दिलेर खानाने हल्ल्याचा आदेश दिला. फक्त 300 मराठे असताना त्यांनी प्रखर प्रतिकार केला, पण अखेर मुघलांच्या प्रचंड संख्येबळापुढे त्यांना शस्त्रे ठेवावी लागली. 14 एप्रिल 1665 रोजी वज्रगड मुघलांच्या ताब्यात गेला आणि पुरंदरवर मोठा धोका निर्माण झाला. या परिस्थितीतही मराठ्यांनी धैर्य सोडले नाही. एका तुकडीने रसद घेऊन पुरंदरवर पोहोचत मनोबल वाढवले. पण मिर्झा राजा जयसिंग यांनी रणनीती बदलत दाऊद खानाला स्वराज्यात लुटमार करण्यासाठी पाठवले. मुघल सैन्याने स्वराज्यात मोठा विध्वंस केला, गावे जाळली, लोकांवर अत्याचार केले आणि राजगडापर्यंत धडक दिली. शिवाजीराजांनी राजगडावरून तोफांचा मारा करून मुघलांना रोखले. तीव्र प्रतिकारामुळे मुघलांना माघार घ्यावी लागली आणि ते सिंहगडाकडे वळले. मुघलांच्या आक्रमणामुळे स्वराज्यात मोठा विध्वंस सुरू झाला. लोहगड, तुंग, तिकोना परिसरातील गावे जाळली गेली आणि संपूर्ण प्रदेश होरपळून निघाला. तरीही पुरंदरवर मराठे शूरपणे लढत राहिले. मुररबाजी देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सतत छापे टाकून मुघलांना त्रास दिला. मात्र वज्रगडावरून होणारा तोफांचा मारा, भुयार, सुरुंग आणि सततच्या हल्ल्यांमुळे मुघलांनी पुरंदरची माची आणि अनेक बुरुज ताब्यात घेतले. 2 जून 1665 पर्यंत. तरीही बालेकिल्ला अजूनही मराठ्यांच्या ताब्यात होता. दरम्यान मिर्झा राजा जयसिंग यांनी राजकीय डावपेच वापरून शिवाजीराजांचे मित्र तोडले आणि पूर्ण शरणागतीची अट ठेवली. परिस्थिती गंभीर झाल्याने शिवाजीराजांनी तहाचा विचार केला आणि अखेर मिर्झा राजांच्या सुरक्षिततेच्या हमीवर भेटीस जाण्याचा निर्णय घेतला. 9 जून 1665 रोजी ही प्रक्रिया पुढे सरकली आणि स्वराज्याच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा जवळ आला. 11 जून 1665 रोजी शिवाजीराजे मिर्झा राजा यांना भेटण्यासाठी निघाले तेव्हा मुघल छावणीत उत्साहासोबत भीतीही होती. त्याच दिवशी मुघलांनी पुरंदरवर जोरदार हल्ला सुरू केला. अचानक किल्ल्याचे दरवाजे उघडून मुररबाजी देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली 700 मावळ्यांनी 5000 पठाणांवर धाडसी हल्ला चढवला. या भीषण लढाईत मुररबाजींनी अपार शौर्य दाखवत शेकडो शत्रूंचा पराभव केला. दिलेर खानाने त्यांना शरण येण्याचा प्रस्ताव दिला, पण त्यांनी नकार देत पुन्हा हल्ला केला आणि अखेर वीरमरण पत्करले. मुररबाजींच्या बलिदानाने लढाईचा टप्पा अधिक तीव्र झाला. दरम्यान शिवाजीराजे मिर्झा राजांच्या छावणीत पोहोचले. जयसिंगांनी स्पष्ट अट ठेवली, सर्व किल्ले देणार असाल तरच पुढे या, अन्यथा परत जा. यामुळे स्वराज्याच्या इतिहासातील एक अत्यंत निर्णायक क्षण समोर आला. शिवाजीराजांनी मिर्झा राजा जयसिंग यांना निरोप पाठवला की ते मुघलांची सोबती करण्यास आणि किल्ले सोपवण्यास तयार आहेत. त्यानंतर राजांची पालखी मुघल छावणीतून जयसिंहांच्या तंबूकडे नेण्यात आली. मुघल सैनिकांनी या अद्भुत पराक्रमी राजाला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. छावणीत भेट झाल्यावर मिर्झा राजांनी शिवाजीराजांचे स्वागत करून त्यांना जवळ बसावले. त्याचवेळी पुरंदरवरील भीषण लढाई सुरू होती. मिर्झा राजांनी ती जाणीवपूर्वक दाखवून दबाव निर्माण केला. परिस्थिती पाहून शिवाजीराजांनी गडावरील मराठ्यांना जीवदान देण्याची विनंती केली, जी मान्य करण्यात आली. यानंतर तहाची बोलणी झाली. या तहानुसार शिवाजीराजांनी 23 किल्ले आणि मोठा प्रदेश मुघलांना दिला, तर काही किल्ले आणि कोकणातील मुलूख त्यांच्या ताब्यात राहिला. शिवाजीराजांनी मुघल मनसबदार म्हणून काम करण्यासही संमती दिली. हा तह म्हणजे स्वराज्याच्या इतिहासातील एक मोठा आणि कठीण वळण ठरला, जिथे परिस्थिती समोर झुकूनही शिवाजीराजांनी पुढील संघर्षासाठी मार्ग जिवंत ठेवला. पुरंदर तहानंतर मुघलांना किल्ले मिळाल्यामुळे दिलेर खान संतापला, कारण त्याला कत्तल करण्याची संधी मिळाली नाही. शिवाजीराजांना शरणागती पत्करावी लागली आणि संभाजीराजे मुघल मनसबदार बनले. स्वराज्याचा मोठा भाग गमावावा लागला. तहानुसार शिवाजीराजांनी मुघलांना साथ देत मिर्झा राजा जयसिंग यांच्या विजापूर मोहिमेत भाग घेतला. सुमारे 40,000 मुघल सैन्यासोबत शिवाजीराजेही आपल्या फौजेसह सहभागी झाले.
5 जानेवारी 1666 रोजी विजापूरवर हल्ला झाला, पण आदिलशाही सेनापती शर्जा खानाने जोरदार प्रतिकार केला. लढाईत शिवाजी राजांवरही मोठा दबाव आला आणि योग्य मदत न मिळाल्याने त्यांना माघार घ्यावी लागली. शेवटी विजापूरच्या सैन्याने मुघलांना पराभूत केले आणि मिर्झा राजांची मोहीम अपयशी ठरली. ही मुघलांसाठी मोठी नामुष्की होती. विजापूर मोहिमेनंतर मुघल छावणीत मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेर खान यांच्यात मतभेद वाढले. दिलेर खानाने शिवाजी राजांवर संशय घेत त्यांना ठार मारण्याचीही मागणी केली, पण जयसिंघांनी ती नाकारली. परिस्थिती ओळखून शिवाजी राजांनी पन्हाळगड जिंकून देण्याचा प्रस्ताव दिला, जो मान्य झाला. 11 जानेवारी 1666 रोजी ते पन्हाळ्याकडे निघाले. मात्र नेतोजी पालकर वेळेवर न पोहोचल्याने योजना विस्कळीत झाली. 16 जानेवारीला शिवाजी राजांनी पन्हाळ्यावर अचानक हल्ला केला, पण गड सावध असल्याने विजापुरी सैन्याने जोरदार प्रतिकार केला. या लढाईत सुमारे 1000 मराठे मारले गेले आणि राजांना माघार घ्यावी लागली. या अपयशामुळे संतप्त होऊन शिवाजी राजांनी नेतोजी पालकरांना पदावरून दूर केले. आश्चर्य म्हणजे त्यानंतर नेतोजी विजापूरकडे जाऊन मिळाला. ही घटना स्वराज्यासाठी मोठा धक्का ठरली. दख्खनमधील गुंतागुंतीची परिस्थिती पाहून मिर्झा राजा जयसिंग यांनी नवी रणनीती आखली, शिवाजी राजांना थेट औरंगजेब यांच्याकडे पाठवण्याची. सुरुवातीला शिवाजी राजांनी हा प्रस्ताव नाकारला, पण जयसिंहांच्या आग्रहावर आणि सुरक्षिततेच्या हमीवर ते आग्र्याला जाण्यास तयार झाले. दरम्यान 22 जानेवारी 1666 रोजी शहाजहान यांचा मृत्यू झाला. औरंगजेबाने आपल्या 50व्या वाढदिवसानिमित्त 12 मे 1666 रोजी मोठा दरबार भरवण्याचे ठरवले आणि शिवाजी राजांना त्यासाठी आमंत्रित केले. यानंतर शिवाजी राजे राजगडावर परतले. तेथे स्वराज्याचा बंदोबस्त, सोबत कोण जाईल याची योजना आणि पुढील तयारी करून त्यांनी आग्र्याच्या प्रवासाची आखणी केली आणि इतिहासातील अत्यंत निर्णायक टप्प्याकडे पाऊल टाकले. 5 मार्च 1666 रोजी शिवाजीराजे आपल्या 9 वर्षांच्या पुत्रासह संभाजी महाराज आग्र्याच्या प्रवासाला निघाले. उद्देश होता औरंगजेब यांची भेट घेणे. या प्रवासात राजांसोबत त्र्यंबक सोनदेव, बहिर्जी नाईक, बाजी जेधे, हिरोजी फर्जंद यांसारखी विश्वासू मंडळी होती. सुमारे 100 निकटवर्ती, 250 सैनिक तसेच उंट, हत्ती, बैल यांसह मोठा ताफा या मोहिमेत सहभागी होता. प्रवासासाठी मुघल दरबारातून 1,00,000 होनांचा खर्च मंजूर करण्यात आला होता. गाझी बेग नावाचा मुघल अधिकारीही या ताफ्यासोबत होता. अशा प्रकारे शिवाजीराजे पूर्ण तयारीनिशी आग्र्याकडे रवाना झाले. हा प्रवास स्वराज्याच्या इतिहासातील अत्यंत निर्णायक वळण ठरणार होता. शिवाजीराजांचा ताफा औरंगाबादला पोहोचला, जिथे सफसिकन खान कारभार पाहत होता. सुरुवातीला त्याने शिवाजीराजांचे स्वागत न केल्याने गैरसमज झाला, पण नंतर त्याने भेट घेऊन क्षमा मागितली आणि शिवाजीराजांनी मोठेपणाने ते स्वीकारले. यानंतर राजांचा प्रवास बुरहानपूर, इंदूर, भोपाळ, नरवर मार्गे पुढे सुरू राहिला. 11 मे 1666 रोजी ते आग्र्याजवळ पोहोचले. राजस्थानी पत्रांनुसार शिवाजीराजांचा ताफा साधा पण शिस्तबद्ध होता. सुमारे 250 घोडेस्वार, काही शिलेदार आणि मर्यादित सामान. स्वतः राजे पालखीत प्रवास करत होते. त्यांचे व्यक्तिमत्व तेजस्वी, धाडसी आणि प्रभावी होते, तर सोबतचा संभाजी महाराज देखणा आणि राजबिंडा दिसत होता. आग्र्यात त्यांचा मुक्काम मलुकचंदाच्या सराईत झाला. रामसिंग यांच्याकडून औपचारिक स्वागत झाले, मात्र अपेक्षित सन्मान मिळाला नाही. यातून पुढील घटनांची चाहूल लागली. 12 मे 1666 हा शिवाजी राजांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा दिवस ठरला, कारण त्या दिवशी त्यांची प्रत्यक्ष औरंगजेब यांच्याशी आग्र्यात भेट होणार होती. शिवाजीराजे आपल्या लवाजम्यास दरबाराकडे निघाले, पण अपेक्षेप्रमाणे त्यांचे स्वागत करण्यासाठी मोठे अधिकारी उपस्थित नव्हते. अखेर रामसिंग आणि इतर अधिकारी मार्गात भेटले आणि त्यांना दरबारात घेऊन गेले. दरबारात औरंगजेब आपल्या 50व्या वाढदिवसानिमित्त भव्य पोशाखात मयुरासनावर बसला होता. शिवाजीराजांनी पुढे जाऊन 3 वेळा मुजरा केला आणि नजरनिसार अर्पण केली. सोबत असलेल्या संभाजी महाराज यांनीही मुजरा करून आपली भेट अर्पण केली. या भव्य दरबारात शिवाजीराजे उपस्थित राहिले, पण पुढे घडणाऱ्या घटनांनी इतिहासाला एक नाट्यमय वळण देणार होते. दरबारात औरंगजेब यांनी शिवाजीराजांकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. त्यांना 5000 मनसबदारांच्या रांगेत उभे करण्यात आले, जे त्यांच्या कर्तृत्वाला कमी लेखणारे होते. त्याहूनही अपमानकारक म्हणजे खिल्लत म्हणजे मानाची वस्त्रे देताना त्यांना वगळण्यात आले. हा अपमान सहन न झाल्याने शिवाजीराजे संतापाने पेटले. त्यांनी उघडपणे आवाज उठवत रामसिंग यांच्यासमोरच मनसब नाकारली आणि दरबारात बसून निषेध व्यक्त केला.
त्यांच्या या धाडसी वर्तनाने संपूर्ण मुघल दरबार थिजून गेला. औरंगजेबाने परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला आणि मानाची वस्त्रे देण्याचा आदेश दिला. पण शिवाजीराजांनी ठामपणे नकार दिला. मला अपमान सहन नाही होणार, मला तुमची मनसब नको. शेवटी त्यांना परत मुक्कामावर पाठवण्यात आले. या घटनेमुळे दरबारात खळबळ उडाली आणि अनेकांनी शिवाजीराजांना ठार मारण्याची मागणी केली. इतिहासातील एक अत्यंत नाट्यमय क्षण घडून गेला. दरबारातील अपमानानंतर आग्र्यात मोठी खळबळ उडाली. औरंगजेब शिवाजीराजांना शिक्षा करेल अशी चर्चा सर्वत्र सुरू होती. दरम्यान संभाजी महाराज दरबारात गेले आणि त्यांना मानाची भेट मिळाली. पण शिवाजीराजे आजारी असल्याचे सांगून दरबारात गेले नाहीत. त्यामुळे अनेक मुघल सरदारांनी त्यांच्याविरुद्ध तक्रारी केल्या. औरंगजेबाने शिवाजीराजांना गुप्तपणे दुसऱ्या हवेलीत हलवण्याचा आदेश दिला, ज्याचा अर्थ त्यांना ठार करण्याचा डाव होता. ही माहिती मिळताच रामसिंहांनी पुढाकार घेत शिवाजीराजांच्या जीवाची हमी घेतली. रामसिंहाच्या या मदतीमुळे परिस्थिती तात्पुरती नियंत्रणात आली. शिवाजीराजांनीही त्यांच्यावर विश्वास ठेवून आग्रा न सोडण्याचे आश्वासन दिले. पण संकट अजूनही टळलेले नव्हते. रामसिंहाने शिवाजीराजांसाठी जामीन दिल्यानंतरही औरंगजेब समाधानी नव्हता. त्याने शिवाजीराजांना दूर हलवण्याचे आणि काबूल मोहिमेवर पाठवण्याचे आदेश दिले. हा प्रत्यक्षात त्यांना संपवण्याचा डाव होता. ही परिस्थिती ओळखून शिवाजीराजांनी मुत्सद्दीगिरीचा मार्ग स्वीकारला. त्यांनी बादशहाला पत्र पाठवून दक्षिणेतील मोहिमेत मदत करण्याची तयारी दर्शविली. या धाडसी प्रस्तावामुळे औरंगजेबही गोंधळला. दरम्यान शिवाजीराजांनी आग्र्यातील प्रभावशाली लोकांशी संपर्क वाढवला, सावकारांकडून पैसा उभा केला आणि आपली प्रतिमा सुधारली. त्यामुळे अनेक सरदारांचे मत बदलू लागले. जे आधी त्यांना ठार मारण्याची मागणी करत होते तेच आता त्यांच्याबाबत सौम्य झाले. शेवटी मध्यस्थीमुळे काबूल मोहिमेचा आदेश रद्द झाला आणि शिवाजीराजांना जीवदान मिळाले. त्यांनी पुढे किल्ले परत मिळवण्यासाठी आणि मुघलांची सेवा करण्याच्या अटीवर मोठी रक्कम देण्याचा प्रस्तावही मांडला. ही त्यांच्या बुद्धिमत्ता आणि मुत्सद्देगिरीची झलक होती. शिवाजीराजांचा प्रस्ताव पाहून औरंगजेब संतापला. त्याला स्पष्ट जाणवले की शिवाजी पुन्हा दख्खनला जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे 25 मे 1666 रोजी शिवाजीराजांवर कडक नजरकैद ठेवण्यात आली. सिद्दी फुलाद खानाने 1000 सैनिकांसह त्यांच्या छावणीला वेढा घातला आणि बाहेरील संपर्कही तोडण्यात आला. या परिस्थितीने शिवाजीराजांना आपल्या जीवाला धोका असल्याची जाणीव झाली. पण त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना धीर दिला. राजगडावर जिजाबाई यांनाही ही बातमी कळली तरी त्यांनी शांतपणे राज्यकारभार सुरू ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान आग्र्यात शिवाजीराजांबद्दल विविध अफवा पसरल्या लागल्या. त्यांच्या धाडसामुळे लोकांमध्ये भीती आणि आदर दोन्ही निर्माण झाले. स्वतः औरंगजेबही सावध झाला होता. रामसिंहांनी त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेतली होती. पण शिवाजीराजे परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करून सुटकेचा मार्ग शोधत होते आणि पुढील ऐतिहासिक घडामोडींसाठी तयारी सुरू होती. 5 जून 1666 रोजी औरंगजेबांनी शिवाजीराजांना किल्ले देण्याची मागणी केली. पण शिवाजीराजांनी खामपणे नकार देत मनसबही नाकारली. यामुळे संतप्त होऊन औरंगजेबाने त्यांना ठार मारण्याचा आदेश दिला. मात्र रामसिंहांच्या मध्यस्थीने तो निर्णय मागे घेण्यात आला. यानंतर शिवाजीराजांनी अत्यंत चतुर डावपेच रचले. त्यांनी स्वतःला रामसिंहापासून दूर ठेवण्याची विनंती केली, जेणेकरून त्याच्यावर कोणताही दोष येऊ नये. तसेच त्यांनी आपले नोकरही दूर पाठवले आणि परिस्थिती अधिक गुंतागुंतीची केली. दरम्यान मिर्झा राजे जयसिंग यांच्या पत्रामुळे परिस्थिती बदलली. शिवाजीला ठार मारणे योग्य नाही असा सल्ला दिल्याने औरंगजेबाने रामसिंहाला जामिनातून मुक्त केले. हीच गोष्ट शिवाजीराजांना हवी होती. पुढे शिवाजीराजांनी स्वतःला फकीर होऊन बनारसला जाण्याची परवानगी मागितली. पण औरंगजेबाने त्यांना प्रयागच्या किल्ल्यात पाठवण्याचा विचार केला, जो प्रत्यक्षात मृत्यूचा सापळा होता. या सगळ्या परिस्थितीतही शिवाजीराजांनी मुत्सद्देगिरी कायम ठेवली आणि मला परत पाठवा, मी स्वतः किल्ले तुमच्या ताब्यात देतो असा प्रस्ताव ठेवला. त्यांच्या दूरदृष्टी आणि रणनीतीचे हे उत्तम उदाहरण ठरते. औरंगजेब यांनी शिवाजीराजांना परत जाण्याची परवानगी नाकारली. शिवाजीराजांनी किल्ले देण्यास नकार दिल्यावर वातावरण अधिक तणावपूर्ण झाले. त्यांनी रामसिंहांनाही स्पष्ट शब्दांत सुनावले, ज्यामुळे तोही गप्प बसला. दरम्यान शिवाजीराजांनी अत्यंत शांतपणे आणि योजनाबद्ध हालचाली सुरू ठेवल्या. त्यांनी आपल्या माणसांना परत पाठवले. तसेच फकीरांना मिठाई व खैरात देण्याच्या निमित्ताने बाहेर जाण्याचा मार्ग तयार करू लागले. आग्र्यातील अनेक राजपूत सरदार त्यांच्या बुद्धिमत्ता, शौर्य आणि स्पष्ट वक्तेपणामुळे प्रभावित झाले. शिवाजीराजांबद्दल आदर आणि आपलेपणा निर्माण झाला. ही परिस्थिती पाहून औरंगजेब अधिक सावध झाला
आणि त्याने शिवाजी राजांवरची नजर अधिक कडक केली. तसेच त्यांना रामसिंहाशी भेटण्यासही बंदी घातली. याच काळात शिवाजीराजे आपल्या आयुष्यातील सर्वात धाडसी आणि ऐतिहासिक सुटकेची योजना आखत होते. तर मित्रांनो, आग्र्याच्या त्या कडक नजरकैदेतही शिवरायांनी हार मानली नाही. जिथे मृत्यू समोर उभा होता तिथे त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर सुटकेचा एक असा मार्ग तयार केला ज्याची कल्पना औरंगजेबाला स्वप्नातही आली नव्हती. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबत आहोत. आज आपण बघितले शिवरायांना झालेला पन्हाळगडावरील वेढा, पवनखिंड येथील बाजीप्रभूंचे शौर्य, सुरतेची लूट, पुरंदरचा तह आणि आग्र्यामधील औरंगजेबाच्या दरबारातील नीलर शिवाजी महाराज. पुढील भागात आपण पाहणार आहोत स्वराज्याच्या इतिहासातील सर्वात थरारक आणि धाडसी क्षण, आग्र्याहून सुटका. पेटारे, वेषांतर आणि शत्रूच्या डोळ्यात धूळ फेकून महाराज आग्र्यातून कसे बाहेर पडले हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत पाहत रहा ओळख आपल्या महाराष्ट्राची. जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.